रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा. तसंच राज्यातील 26 लाख अपात्र बहिणींची चौकशी होणार. अंगणवाडी सेविकांवर जबाबदारी. मुंबईतील वरळी कोळीवाड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे आमने सामने. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. महादेवी हत्तीणीसाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकेसंदर्भात मुंबईत नांदणी मठ आणि वंताराच्या वकिलांमध्ये काल बैठक, तर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. राज्यभरात ओबीसींच्या जागरासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंडल यात्रेचं आयोजन. आज नागपूरमध्ये शरद पवारांच्या हस्ते शुभारंभ होणार. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्तानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींकडून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण. टिळक पुतळा ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत पदयात्रा सुरू. गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडे प्रकरणात आणखी 2 संशयितांना अटक. कर्नाटकच्या इंडीमधून मुसक्या आवळल्या. ठाणे पोलीस मुख्यालयातील 9 कॉन्स्टेबल निलंबित. रुग्णालयात नेताना 7 पैकी 2 कैदी बेपत्ता झाल्यानं कारवाई. कैद्यांबाबत विचारल्यानंतर उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं बडगा. उद्यापासून पुणे ते नागपूरची कनेक्टिव्हिटी जलद होणार. पुणे अजनी नव्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी हिरवा कंदील दाखवणार. 9 तासात राजधानी उपराजधानी गाठता येणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये फोनवरून चर्चा. तर 15 ऑगस्ट रोजी ट्रम्प आणि पुतीन यांची अलास्कामध्ये भेट होणार. उत्तराखंडच्या हर्षिलजवळ नवं तळं बनलं. 5 ऑगस्टच्या ढगफुटीनंतर गंगोत्रीपासून 25 किलोमीटर अंतरावर तळं. ढगफुटीनंतर 650 लोकांना सुखरूप वाचवलं. रक्षाबंधनानिमित्त यशोमती ठाकूर यांनी खासदार बळवंत वानखेडेंना राखी बांधली. तर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या निवासस्थानीही रक्षाबंधनाचा उत्साह. सुप्रिया सुळे अजित पवारांना राखी बांधणार का याची उत्सुकता.